सो आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 21. तर एक्झाम्पल नंबर 21 मध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की इन फिगर सेड mn इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल. म्हणजे mn जी आहे ती या सर्कलची काय आहे, कॉर्ड आहे, जीवा आहे. विथ सेंटर ओ, सर्कलचं सेंटर काय आहे, केंद्र काय आहे, ओ. त्यानंतर mn इज 25. mn जी सेगमेंट आहे तिची लांबी आहे 25. L इज अ पॉइंट ऑन कॉर्ड mn. मग L जो आहे तो ह्या mn वरचा असा पॉइंट आहे की ml हे डिस्टन्स 9 आहे. आणि OL हा 5 आहे. म्हणजे हा OL जो आहे हा सेगमेंट हा 5 आहे. तर आपल्याला फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल, आपल्याला त्या सर्कलची रेडियस फाइंड आउट करायची, म्हणजे त्रिज्या काढायची. मग आपण काय करणार, तर आपण सगळ्यात पहिले काय केलं, इथे मी कन्स्ट्रक्शन केलेली आहे. मी OX परपेंडिक्युलर mn काढलेला आहे. आता OX परपेंडिक्युलर mn काढल्यामुळे काय झालं की X हा mn चा मिड पॉइंट होईल. बरोबर आहे. मग जर X हा mn चा मिड पॉइंट असेल आणि पूर्ण mn जर 25 असेल तर mx असेल 12.5, xn पण असेल 12.5. म्हणजे x will be the midpoint of mn, then mx will be 12.5, xn will be 12.5 because whole mn is 25. त्याचे निम्मे निम्मे होती. बरोबर आहे. म्हणजे मग आपण काय करणार, तर कन्स्ट्रक्शन आपण लिहूया. कन्स्ट्रक्शन ड्रॉ OX perpendicular mn. Therefore mx is equal to nx is equal to half mn. कारण सर्कलच्या सेंटर मधून ज्या वेळेला आपण कॉर्ड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्यामुळे ती कॉर्ड बायसेक्ट होते. बरोबर आहे. मग therefore mx is equal to nx is equal to half into 25. Therefore mx is equal to nx is equal to 12.5 युनिट. ठीक आहे. म्हणजे mx आली 12.5, nx पण आली 12.5. हे तर कळलं आपल्याला. आता हे मी का केलं, तर मला Lx फाइंड आउट करायची होती. आता mx किती आहे, 12.5 आहे. ml किती आहे, 9 आहे. जर Lx काढायची असेल तर 12.5 मधून हे 9 वजा करावे लागतील. मग इथे आपण लिहूयात की mx इज इक्वल टू ml प्लस Lx. म्हणजे mx जर काढायची असेल तर ml प्लस Lx. mx आहे 12.5, आत्ताच आपण काढलं इथे, इज इक्वल टू ml आहे 9 प्लस Lx. मग जर Lx काढायची असेल तर Lx इज इक्वल टू 12.5 वजा 9. म्हणजे Lx किती येणार, तर 0.0 आहे इकडे, 5 मधून 0 गेला 5 आणि 12 मधून 9 गेले 3. म्हणजे Lx किती आली, 3.5. बरोबर, 3.5. राईट. आता Lx आपण काढली. Lx किती आली, 3.5. आता LOXL हा राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे छोटासा. हा मग त्याच्यामध्ये आपण पायथागोरस वापरून OX काढू शकतो. OX. मग आता आपल्याला OX काढायची, कारण आपल्याला फायनली रेडियस काढायची ना, ON काढायची म्हणून. मग आता आपण काय करूया, तर इन राईट अँगल ट्रायंगल OXL पायथागोरसच्या नियमानुसार काय होईल, तर OL ही हायपोटेनियस आहे, कर्ण आहे. मग OL चा वर्ग, OL चा स्क्वेअर इज इक्वल टू OX चा वर्ग अधिक LX चा वर्ग. OX चा स्क्वेअर प्लस OL चा स्क्वेअर, सॉरी LX चा स्क्वेअर. मग आता किमती आला, OL किती आहे 5, म्हणजे 5 चा स्क्वेअर येईल, इज इक्वल टू OX किती आहे, OX काढायची आहे, OX स्क्वेअर आहे तसा लिहा, प्लस LX किती आहे 3.5, म्हणजे 3.5 चा स्क्वेअर येईल. मग 5 चा वर्ग 25 इज इक्वल टू OX चा वर्ग प्लस 3 चौक 12 होतात, 12.25. इकडे मायनस करा, 25.00 मायनस 12.25 इज इक्वल टू OX स्क्वेअर. मग आता ही वजाबाकी आपल्याला करावी लागेल. 10तून 5 गेले 5, ह्याच्याकडे उरले 9, 9तून 2 गेले 7 आणि इकडे आले ह्याच्याकडे उरले 4, 4तून 2 गेले 2 आणि 2तून 1 गेला 1. म्हणजे थोडक्यात OX चा स्क्वेअर किती आला, 12.75. आपण याचा रूट नाही काढणार, आपण हा OX स्क्वेअर
ऍज इट इज वापरणार आहोत, आहे तसा वापरणार आहोत. ठीक आहे, हा झाला आपला OX². आता आपल्याला रेडियस काढायची आहे, ON काढायची, म्हणजे OXN हा राईट अँगल ट्रायंगल वापरावा लागेल. ह्याच्यामध्ये आपल्याला OX चा स्क्वेअर ऑलरेडी माहिती आहे, XN आपल्याला माहिती आहे, NX 12.5 आहे, तिचा स्क्वेअर करता येईल आणि मग आपल्याला ON काढता येईल. मग आता इन राईट अँगल ट्रायंगल OXN काय होईल, ON चा स्क्वेअर इज इक्वल टू OX चा स्क्वेअर प्लस XN किंवा NX काही लिहा, NX चा स्क्वेअर बाय पायथागोरस. मग आता ON तर आपल्याला काढायचीच आहे, मग ON स्क्वेअर तसं खाली कॅरी करा. OX स्क्वेअर किती आहे 12.75 प्लस NX किती आहे, NX आहे 12.5 म्हणजे 12.5 चा स्क्वेअर म्हणजे ON चा स्क्वेअर इज इक्वल टू 12.75 प्लस आता 12.5 चा स्क्वेअर कसा करणार, 5चा वर्ग 25 0.25 लिहून टाका. 12 इंटू 13 करूया, 13 दुणे 26, 7 गेले 2, 13 के 13 आणि 2 15, सो 156.25 असं आलं. मग आता ही बेरीज करावी लागेल. ON स्क्वेअर इज इक्वल टू 5 अधिक 5 10, हातचा गेला 1, 2 आणि 1 3 आणि 7 10, हातचा गेला 1, 6 आणि 1 7, 8 9, 5 आणि 1 6, 81 म्हणजे बेरीज किती आली 169. हे 0.00 काढून टाकूया म्हणजे ON किती येईल 13. ON आली 13 युनिट्स. जर ON 13 युनिट्स असेल तर देअरफॉर रेडियस ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 13 युनिट्स. म्हणजे त्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे, या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती किती लांबीची आहे 13 युनिट्स म्हणजे 13 एकक लांबीची आहे. तर हे होतं एक्झाम्पल नंबर 21. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 22. सो आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 22. इन फिगर 2 सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट S अँड R. म्हणजे ह्या फिगर मध्ये 2 सर्कल्स आहेत, हा एक सर्कल आहे, हा एक सर्कल आहे. हे दोनही सर्कल एकमेकांना S आणि R पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतायत, छेदत आहेत. ही दोन्ही वर्तुळ एकमेकांना S आणि R बिंदूमध्ये छेदत आहेत. ठीक आहे, देअर कॉमन टँजंट PQ टचेस द सर्कल ऍट पॉइंट P अँड Q. आणि त्यांची ही कॉमन टँजंट आहे, सामायिक स्पर्शिका आहे की जी वर्तुळाला P आणि Q बिंदूमध्ये काय करते, स्पर्श करते आहे. आपल्याला हे सिद्ध करायचंय अँगल PRQ. बघा PRQ म्हणजे हा अँगल प्लस अँगल PSQ म्हणजे हा अँगल. ह्या दोन अँगलचा सम 180 आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलं तर आपण एक छोटीशी कन्स्ट्रक्शन केलेली आहे. ड्रॉ सेग SR. आपण SR हा रेषाखंड काढलेला आहे. ठीक आहे, आता काय होणार आहे तर बघा अँगल RPQ हा जो अँगल आहे हा ह्या अँगलशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. अँगल RPQ विल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल PSR बिकॉज दीज आर द अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट. कारण हे एकांतर वर्तुळखंडातील कोण आहेत, म्हणजे हा स्पर्शिका छेदिकावाला कोण आहे आणि हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, म्हणजे हा अंतर्लिखित कोण आहे. मग अशी जेव्हा असतात की हा स्पर्शिका छेदिका म्हणजे टँजंट सिकँट वाला हा अँगल आहे आणि हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, तर ह्यांना म्हणतो आपण एकांतर वर्तुळखंडातील कोण. मग इथे आपण लिहूयात प्रूफ. अँगल RPQ कॉन्ग्रुएंट अँगल PSR. रिझन येईल अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट. याला म्हणा स्टेटमेंट नंबर 1. सिमिलरली हा जो अँगल आहे RQP हा याच्याशी कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे कुणाशी QSR शी याच्याशी कॉन्ग्रुएंट असेल. कारण सेम रिझन अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट. हा टँजंट सिकँट वाला अँगल आहे, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, म्हणजे हा स्पर्शिका छेदिकावाला कोण आहे आणि हा अंतर्लिखित कोण आहे. हे दोनही कोण एकरूप असणार आहेत. मग अँगल RQP कॉन्ग्रुएंट अँगल RSQ सेम रिझन येणार आहे. अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट एकांतर वर्तुळखंडातील कोण. अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट एकांतर वर्तुळखंडातील कोण, याला आपण म्हणूयात विधान क्रमांक 2.
ठीक आहे, आता हे महत्वाचं होतं आपल्यासाठी. आता आपल्याला काय प्रूफ करायचंय, हा अँगल प्लस हा पूर्ण अँगल इज इक्वल टू 180. तर आर पी क्यू हा छोटा ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचं सम 180 असतं. मग इथे आपण लिहूया इन ट्रायंगल आर पी क्यू तिन्ही अँगलचं सम 180 असतं, म्हणजे अँगल आर पी क्यू प्लस अँगल आर क्यू पी प्लस अँगल पी आर क्यू म्हणजे हा वरचा पी आर क्यू इज इक्वल टू 180 डिग्रीज. कारण अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म असं तुम्ही कारण देऊ शकता. पण आरपीक्यू कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, पीएसआरशी. मग तुम्ही इथे आरपीक्यूच्या ऐवजी पीएसआर लिहू शकता. प्लस आरक्यूपी कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, आरएसक्यूशी. मग तुम्ही इथे आरएसक्यू लिहू शकता इन प्लेस ऑफ आरक्यूपी. प्लस अँगल पीआरक्यू हा शेवटचा आपण आहे तसा लिहिला इज इक्वल टू 180 डिग्रीज. आता ह्या दोघांची बेरीज करा. पीएसआर प्लस आरएसक्यू म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल म्हणजे हा पूर्ण अँगल होतो अँगल पीएसक्यू. मग इथे लिहायचं बट अँगल पीएसआर प्लस अँगल आरएसक्यू इज इक्वल टू अँगल पीएसक्यू. देअरफॉर अँगल ह्या दोघांच्या ऐवजी तर हा लिहायचा अँगल पीएसक्यू प्लस अँगल पीआरक्यू इज इक्वल टू 180 डिग्रीज. तर हे आपल्याला प्रूफ करायचं होतं बघा. अँगल पीआरक्यू प्लस अँगल पीएसक्यू आपलं फक्त इकडे तिकडे झालंय. आपण पीएसक्यू आधी घेतला, पीआरक्यू नंतर घेतला. तर आपण याप्रमाणे पण हे लिहू शकतो. देअरफॉर अँगल पीआरक्यू प्लस अँगल पीएसक्यू इज इक्वल टू 180 डिग्रीज. हे आपण प्रूफ केलं. ओके, सो अतिशय सोपं असं हे एक्झाम्पल होतं आणि आय होप सगळ्यांना हे कळलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 23 and 24.